महाराष्ट्रातल्या लोकांना काय हवं आहे आणि तुम्ही काय देणार आहात, आपण काय देणार आहात, या संदर्भात सकारात्मक आणि विधायक चर्चा या मुलाखतीतून यावी अशी माझी आणि माझ्याबरोबर जे मुलाखत घेणार आहेत महेश मांजरेकर त्यांची भूमिका आहे. महेश मांजरेकर हे जरी फार मोठे कलाकार, निर्माते, दिग्दर्शक असले तरी ते आज एक मुंबईकर म्हणून मुलाखतीला बसणार आहेत, एक मुंबईकर म्हणून. आणि मुंबईकरांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याविषयी ते दोन्ही नेत्यांना प्रश्न विचारतील. ही मुलाखत नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल याची मला खात्री आहे. राऊत साहेब, सभा दोघांच्या होत नाहीत त्यामुळे काही लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो की काय वातावरण, सभा कशा करता व्हायला पाहिजे. राज ठाकरे पण काल बाहेर पडणार होते, सभा घेणार होते, चर्चा सुरू. नाही, एक लक्षात घ्या, कोण काय बाहेर चर्चा करतंय ना त्याच्यावर प्रश्न घेऊ नका. सभा कधी घ्यायचा याचं गणित आणि याची मांडणी आम्ही केलेली आहे. 9 तारखेला ही पहिली सभा नाशिकला होते. त्यानंतर माननीय उद्धव साहेब संभाजीनगरला जातात. आम्हाला माहिती आहे सभा कधी घ्यायच्या आणि कशा प्रकारे घ्यायच्या. मुंबईमध्ये मैदान अडवून ठेवलेलं आहे, तो वाद सुरू आहे. म्हणजे शिवसेना किंवा मनसेच्या महायुतीला सभा घेता येऊ नये या राक्षसी हेतून बरं का मैदानांवरती दगड ठेवले म्हणजे उगाच. तर त्याच्यावरती आता आमची चर्चा सरकारशी सुरू आहे. नाही, स्थानिक लेवलला कार्यकर्त्यांचं मनोमिलन शिवसेनेबरोबर जे झालं आहे त्यातून सर्वत्र आम्ही एकत्र काम करतो आहोत. उद्धव साहेबांचे पहिल्यापासून एक त्यांच्या कामाची पद्धत आहे, सभा घेण्यापेक्षा शाखांपर्यंत पोचावं आणि प्रत्येक शाखेच्या बाहेर एक लहानशी सभा होतेच आहे. लोक जमत आहेत, अधिक लोकांपर्यंत पोहोचून संवाद साधावा हे त्यांचं पहिल्यापासूनचं धोरण आहे. मुंबईमध्ये एकच अतिविराट सभा घ्यावी याच्यावरती आमचं एकमत आहे. राऊत साहेब, आता प्रचार सुरू झालेला आहे, अजूनही दोन्ही ठाकरेंचे अपक्ष बंडखोर रिंगणात आहेत, कारवाई अजूनही होताना दिसत नाही. अनेकांवर कारवाई झालेली आहे, अजिबात दिरंगाई नाही. दिरंगाई कशाला होईल? खास करून वरळीमध्ये अजूनही परवा आम्ही कारवाई केली ना, एक यादी आली, अजून एक यादी येईल, होणार. प्रत्येक बंडखोराला अजूनही बंडखोरांना समजवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्यांनी स्वतःला बंडखोर म्हणून घोषित केलेलं आहे ते सर्व शिवसेनेचे कडवट निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांच्या डोक्यातला थोडासा कचरा निघून गेला, राग निघून गेला की ते हळूहळू मागे घेतील अशी आम्हाला खात्री आहे. तुम्ही म्हणता की ठाकरे बंधूंच्या युतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये खाली मनोमिलन झालं आहे, पण तुम्ही म्हणाल हा तुमच्या पक्षाचा विषय नाही, पण मनसेत त्याचे पडसाद उमटू लागलेले आहेत. त्यांचे एक माजी नगरसेवक संतोष धुरी हे काल भाजपत मुख्यमंत्र्यांना भेटले आणि त्यांचा आज भाजप प्रवेश होतो आहे. मनसे अंतर्गत नाराजी आहे या सगळ्या. हे सगळ्यात पक्षात झालेलं आहे. काय फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत झालंय का? तर नाही. तुम्ही निष्ठावंत वगैरे कालपर्यंत मिरवत होतात, पण तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही म्हणून तुम्ही पक्षांतर करतायत. आणि पक्षांतर कुठे करताय की जे मुंबई आणि महाराष्ट्राचे शत्रू आहेत, दुश्मन आहेत असं घोषित केलं मराठी जनतेनं. तुम्ही त्या मोगलांच्या तंबूत जात आहात, तुम्ही औरंगजेबाच्या तंबूत जाता. औरंगजेब त्यांचाच आहे, कारण गुजरातला जन्माला आलाय तो, त्याच्यामुळे औरंगजेब हे त्यांचं निशाण आहे भाजपवाल्यांचं. तेव्हा हे जे मराठी कार्यकर्ते आहेत राजकीय, त्यांनी विचार, आमच्याकडले काही लोक गेले, काँग्रेसमधले गेले, त्यांना काय एवढं त्या भारतीय जनता पक्षाला सोनं लागलंय मला माहीत नाही. किती जणांना पैसे देणार ते आहे. भ्रष्टाचाराचा पैसा तुमच्यापर्यंत पोचेल, पण तुमच्या पुढल्या पिढ्या त्याच्यामुळे सुखी होणार नाहीत, लक्षात घ्या. जर महाराष्ट्र सुखी राहिला तर तुमच्या पुढल्या पिढ्या सुखी राहतील. संतोष धुरी बोलत असताना शेजारी आज संदीप देशपांडे देखील होते, आज शिवाजी पार्क नाही मला माहिती. रवींद्र चव्हाणांचं एक वक्तव्य काल त्यांनी केलं की विलासरावांच्या आठवणी त्यांना शिवाजी महाराजांच्या आठवणीही पुसायच्या आहेत या भारतीय जनता पक्षाला. त्यांना महात्मा गांधी, पंडित नेहरूंच्या आठवणी पुसायच्या आहेत. त्यांना शिवसेना तोडून किंवा विकत घेऊन बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राटांच्या आठवणी पुसायच्या आहेत. त्यांना शरद पवारांचं कार्य पुसायचं आहे. आणि त्यांना काय ठेवायचं आहे तर स्वतः आयत्या बेळावर मारलेल्या रेघोट्या
हे त्यांना ठेवायचं आहे. पण लक्षात घ्या, जेव्हा अतिरेक झाला तेव्हा वेणून झुला